वेगळेपणा वाटलं किंवा काय रिझल्ट तुम्हाला वाटतो याचा? ह्याचा फुटवा चांगला आहे, कलर चांगला आहे. बरोबर. आणि आता मागला बेस्ट आमचा 1 नंबर तो पहिल्यांदा होता, तो आम्ही 4 किलो टाकला होता. बरोबर. तो आमचा तेव्हा रेट चांगले होते, तेव्हा त्यांनी घेतला 35,000 रुपयाला. 35,000 रुपयाला तरवा घेतला आपला 4 किलोचा. 4 किलोचा. बरोबर. आताचा परतचा 4 किलोचा आहे. आता अक्षरशः बाजार नाहीत आमचे, त्यांना फेकून दिलेले आहेत. बरोबर. मार्केटला 1 रुपयाला गड्डी चाललेली आहे. बरोबर. पण सध्या व्यापाऱ्यांनी तोच जण आजच्याला घेतलेला आहे 3 रुपयांनी. 3 रुपयांनी दणा घेतला. आज मार्केटला दण्याची परिस्थिती बिकट आहे आज. आणि आजच्यालाच त्यांनी एक गाडी उपटून नेली आणि उद्या एक गाडी होतो. तरी अंदाजे तुम्हाला 4 किलो मध्ये व्यापाऱ्याला म्हणजे तुम्ही तर घरी उपटला नाही, व्यापाऱ्याने उपटलाय, तर अंदाजे 1 किलोला तुम्हाला किती ॲव्हरेज निघालं धण्याला? 1 किलोला त्यांनी आता बाजार पडल्यामुळे त्यांनी गड्डी मोठी बांधली, पण आजच्याला 2200 गड्डी गेलेली आहे आणि कमीत कमी अजून 2100 ते 2200 गड्डी मागे. म्हणजे थोडक्यात 4 किलोला 1000 तरी आपल्याला मोठी गड्डी बांधून 1000चं ॲव्हरेज पडले या ठिकाणी. बसलेला आहे. मग तसं त्या मानाने जर आपण रेग्युलर गड्डीचं बाजारात बघायला गेलो तर 100% आपल्याला 1,500 किंडीचं ॲव्हरेज या ठिकाणी मिळू शकतं. चालतंय. तुम्ही समाधानी आहात म्हणजे 4 विधानं वापरून? खूप समाधानी म्हणतो. आता तिसऱ्यांदा हाच प्लॉट करतोय. तिसऱ्यांदा तुम्ही हाच प्लॉट करताय. आणि अनेक शेतकऱ्यांना काय सांगू शकाल किंवा दाना तुम्ही करायचा असेल इलायती कोणाला, तर तुम्ही कोणता दाना करावा? मी तर शक्यतो 420 चांगलं करतो का, तर हा दाणा खूप चांगला आहे. मी आतापर्यंत मग वेगवेगळ्या कंपनीचं केलेलं आहे, पण मला ह्याच्यात रिझल्ट खूप छान भेटलेला आहे. ओके ओके, धन्यवाद.